श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे हे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानले जाणारे गणपतीचे मंदिर आहे। स्थापना 1893 साली व्यापारी श्री दगडूशेठ हलवाई यांनी हे मंदिर बांधले। त्यांच्या मुलाचा प्लेगमुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांनी भक्तिभावाने हे गणपती मंदिर उभारले। लोकप्रियता पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात दगडूशेठ गणपतीपासूनच होते आणि गणेशोत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात। गणपतीची मूर्ती सोन्याने मढवलेली आहे। मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी कार्य सतत चालू असतात। लोकमान्य टिळक यांचे योगदान। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना दिली तेव्हा दगडूशेठ गणपती हे केंद्रस्थानी होते। मूर्तीचे वैशिष्ट्य: गणपतीची मूर्ती साधारण 7 फूट उंच आहे आणि तिचे सोन्याचे अलंकार खूप आकर्षक असतात। मूर्तीच्या चेहऱ्यावर अत्यंत शांत आणि प्रसन्न भाव असतो। सुवर्ण अलंकार: मंदिरात गणपतीसाठी किमती दागिने व सोन्याचे हार ठेवले जातात। भाविकांनी केलेल्या दानातून मंदिर ट्रस्ट समाजकार्य करतो। समाजकार्य: दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट दरवर्षी आरोग्य शिबिरे, शिक्षणविषयक मदत, अनाथाश्रम व वृद्धाश्रम सेवा, आपत्ती काळात मदत कार्य या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्य करतो। गणेशोत्सव काळातील सोहळा: गणेशोत्सवात इथे दिवसेंदिवस वेगळे शृंगार केला जातो। महाआरती, पालखी सोहळा, भजन कीर्तन यांना विशेष महत्त्व असते। पुणेकरांसाठी हा गणपती म्हणजे श्रद्धेचा आणि समर्पणाचे प्रतीक आहे। जगभरातून भाविक येतात। देश विदेशातून लोक येथे येतात आणि गणपतीचे दर्शन घेतात। बॉलिवूड कलाकार, नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही येथे नियमित उपस्थिती असते। गणपतीच्या मूर्तीच्या मागे खास रहस्य: मूर्तीच्या आतमध्ये शुद्ध चांदीचा आधार आणि कवच आहे, जे फार थोड्या लोकांना माहिती आहे। दगडूशेठ ट्रस्टचे काम हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे। या ट्रस्टकडून अनेक शाळा, हॉस्पिटल, वृद्धाश्रम चालवले जातात। अनेकदा गरजू विद्यार्थ्यांना मदत दिली जाते। दगडूशेठ मंदिराचा दगड हा खास जयपूरहून आणलेला आहे। मंदिरातील बांधकामात वापरलेला दगड जयपूरहून मागवलेला असून तो अत्यंत मजबूत आणि आकर्षक आहे। रात्रभर चालणारी पालखी: गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीची पालखी काही विशेष प्रसंगी रात्रभर पुण्यात फिरते। हे फार कमी लोकांना माहिती आहे। दर्शनासाठी व्हीआयपी नाही, सर्वांसाठी समान रांग। दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या नियमानुसार कोणत्याही व्हीआयपी व्यक्तींसाठी वेगळी रांग नाही, सर्वांना सारखंच दर्शन द्यायचं हे धोरण आहे। दगडूशेठ गणपती मंदिर पुणे स्टेशनपासून साधारण 7-8 किलोमीटर आणि स्वारगेटपासून साधारण 3 किलोमीटर दूर आहे। तर कधी येताय तुम्ही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या फॅमिली सोबत? अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी अशीच इन्फॉर्मेशन नेहमी आणत असते।